काय सांगाल, आटपाडी तालुक्यामध्ये एफडीएच्या धाडीची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक हॉटेलांची चर्चा आहे की यामध्ये मोठ्या जनावरांचं मटण विकल्याचे काही नागरिकांमध्ये या चर्चा आहेत. याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी समाधान पाटील, हॉटेल जातारा आटपाडी. आणि आजकाल जी वातावरण निर्मिती होतीये, जे आपण सध्या आता ऐकलं की मटण दूषित अन्न, अस्वच्छता, जास्त करून मटणाबद्दल एक हे काय म्हणतात त्याला, मटणाच्या क्वालिटी बद्दल, किंवा ते मटण नसून मोठ्या जनावरांचं मटण आटपाडी तालुक्यात विकलं जातंय, ही सगळ्यात जास्त चर्चा चालू आहे. खरं तर आपला आटपाडी तालुका हा मटणासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या आटपाडी सारखं मटण बाहेर कुठेच भेटत नाही. आणि आटपाडी तालुक्यात मटण खाणारी एवढी दर्दी लोक आहेत की त्यांना एक पीस खाल्ल्यानंतरही समजतात, ओळखू शकतात की खरंच बोकडाचं मटण आहे का शेळीचं आहे. एवढा फरक इथल्या लोकांना चांगला लगेच कळतो. आणि जर बाकी जर मोठ्याचं मटण असेल तर तो मग माणूस बघितल्यानंतर त्याच्या अपेरन्स वरून पण लगेच ओळखतात आपल्या आटपाडीत. एवढी दर्दी लोक आहेत. लहानपणापासून पिढ्या बोकडाचं मटण खात आलेत. मेंढीचं आहे का शेळीचं आहे का बोकडाचं आहे हे सुद्धा बघितल्यानंतर लोक ओळखतात. आता काही विघ्न संतोषी लोक आहेत आटपाडीत की ज्यांना काही लोकांचं बघवत नाहीये. एखादा हॉटेल चालवायला, बिझनेस चालवायला किती कष्ट घ्यावं लागतं, किती त्याच्या पाठीमागे मेहनत घेतली जाते, हे तो हॉटेल चालवणाऱ्यालाच फक्त माहित असतं. दिवसाचे 14 16 तास हॉटेलसाठी घासावे लागते. कधी परिवाराला टाइम देता येत नाही. प्रत्येक गोष्टीतला आम्हाला इथं हजर राहावं लागतं. एवढी मेहनत करणारा माणूस प्लस माझ्याकडे काम करणारा कामगार वर्ग आहे, त्यांची पोटही ह्या हॉटेलच्या जीवावर चाललेलं असतात. आता ज्या काही अफवा उठवतायत लोक, त्यांना ह्याच्यापासून फायदा काहीच नाहीये. पण आमचं होणारं नुकसान आहे ते इथं काम करणारे लोकांची पोट, त्यांचा परिवार याच्यावरती चालतोय. लोक 10 15 30 हजार रुपये मध्ये काम करतायत इथं. त्यांच्या जीवनावरती किती परिणाम होईल बरं. हॉटेल आटपाडी तालुक्यात असेल किंवा आटपाडीत किती हॉटेल्स आहेत आणि त्या हॉटेलमध्ये काम करणारा किती कर्मचारी वर्ग आहे, ह्या सगळ्या लोकांची पोट जर ह्या हॉटेलच्या एका धंद्याच्या जीवावर चालत असतील आणि त्याच तुम्ही ज्या ह्या अफवा उठवताय की इथं हे असं वेगळं काम केलं जात आहे, तर त्याचा त्या लोकांच्या जीवनावरती किती परिणाम होतो ह्याचा तुम्ही का विचार करत नाही? तर एक मनापासून खरंच हात जोडून सांगायची इच्छा आहे की ज्या काय अफवा उठतायत त्याच्यावरती खरंच तुम्ही कुणीही लक्ष देऊ नका. स्वतः अनुभव घ्या आणि खरंच तुम्हाला त्याचा जर फरक कळतोय की मोठ्याचं मटण आहे की बोकड्याचं मटण आहे की कशाचं आहे, तर तुम्ही त्याचे पुरावे सादर करा आणि मग बोला. पुरावे समोर द्या, तिथल्या तिथं दाखवा आणि त्याच्यावरतीच विश्वास ठेवा. फक्त कुणीतरी काहीतरी सांगतंय, कुणीतरी दुश्मनी आहे, कुणीतरी वाईट करायचंय या हेतून जर काही अफवा उठवत असतील तर एक हात जोडून विनंती आहे की तुम्ही त्याच्यावरती खरंच विश्वास ठेवू नका. कोणी आमचं पहिल्यापासून हॉटेल चालू केल्यापासून 6 वर्ष आम्ही अविरत सेवा देतोय, दिवस रात्र मेहनत करतोय आणि आमची पहिल्यापासून एकच उद्देश आहे की इथं जे आम्ही जे अन्न शिजवतो ते स्वच्छ असावं, शुद्ध असावं आणि ताजं असावं. आम्ही ह्या 3 गोष्टीवरती पहिल्यापासून काम करतोय. आमचं किचन असेल, आमचं पुढचं डायनिंग एरिया असेल, आम्ही त्याच्या पाठीमागं ते स्वच्छ ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतोय. कधीही येऊन बघा, ह्या गोष्टी सगळ्या मेंटेन ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, खूप पैसा खर्च करावा लागतो, त्याच्यासाठी माणसं वेगवेगळी ठेवावी लागतात. एवढ्या सोप्या ह्या गोष्टी नाही आहेत. आटपाडीमध्ये विविध ठिकाणी धाडी पडल्याच्या सुद्धा चर्चा आहेत. आपल्याकडे काय असं झालंय का? माझ्याकडे आजपर्यंत मला वाटतंय, हा, पोलीस लोक वगैरे जेवायला येतात, आमच्या पुढे गाड्या लागतात, जेवायला येतात, तृप्त मनसोक्त जेवतात, पोट भरून जेवतात, जेवण खूप चांगलं झालं म्हणून सांगतात आणि म्हणून परत येतात. बाकी धाडीबिडीसाठी आमच्याकडे कुणीही आलेलं नाहीये. ह्या सगळ्या अफवा आहेत. हा जो प्रकार चाललाय हा व्यावसायिक स्पर्धेतून चालू आहे की काही राजकीय हेतूमधून चालू आहे, असं काय वाटतं तुम्हाला? ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टीची बाजू मला दिसते. पहिली एक गोष्ट दिसते की व्यावसायिक स्पर्धा सध्या आटपाडीमध्ये हॉटेल्सचा आता
सुरुवात झालाय. जो कोणी उठतोय तो हा हॉटेल या व्यवसायाबद्दल बघतोय, अरे हा तिकडे हॉटेल चांगलं चालतंय आणि आता आपणही तेव्हाच्यामुळे उतरू. ह्याच्यासाठी सुद्धा सध्या हे जे काय चालू आहे आटपाडीमध्ये ते एक आहे. आणि दुसरा मला राजकीय पण कोणी आता मला ऍक्च्युअली तसं सांगता येणार नाही, पण राजकीय पण हेतू मला याच्यामध्ये दिसू शकतो. काय सांगाल तुम्ही या आमच्या बातमीच्या माध्यमातून जे ग्राहक तुमच्याकडे नियमित येतात आणि आणखी अजून काही ग्राहक नव्याने तुमच्याकडे येतात, अशा सर्व ग्राहकांना तुम्ही काय आवाहन करता? आमचं आव्हान एवढंच असेल की जो विश्वास तुम्ही आजपर्यंत आमच्यावर ठेवलाय आणि आमच्याकडे जेवत आलाय तोच विश्वास आमच्याबद्दल कायम राहू द्या. आम्ही तुम्हाला त्याबद्दल कसलीही तक्रार करण्याची आम्ही तुम्हाला संधी देणार नाहीये. आम्ही जे आजपर्यंत शुद्ध आणि ताजं अन्न पुरवत आलोय तेच आम्ही इथून पुढेही तुम्हाला देत राहू.